सगळ्या भावांना बहिणींना. हाय, नमस्कार नमस्कार भावा बहिणींना. बघा आम्ही कुठं थांबलोय आता, थांबवलंय बायाला. पुलावर, भिगवणच्या पुलावर, नदीवर. छान लागते, मस्त हवा म्हणून. गाडीवर निघालोय भावा बहिणींनो. आहे का, कसं वाटतंय? लय भारी. आणि मग भारी वाटतंय म्हणून तर थांबवलंय. तिथं घ्या वाटतंय मला. भारी वाटतंय म्हणून तर थांबवलंय. लय भारी वाटतंय. किती दिवसात ना ग मी पहिल्यांदा बाहेर आली फिरायला. मी येत नाही भाऊ बहिणीनं, बाहेर हिंडत नाही जास्त. मच्छी घेणं जाताना 2 किलो चांगली तळून फिळून घाल. अगो बाई, हिवाळझर गाडीत घ्यायची. हो का, भिगवणची नदी आहे. लय मास असते ते इथं. आता इथं सारं मासच विकणारे असतील बघा. शिरोनी बसली बघा खाली. बाया मला भ्या वाटतंय. हे बघ की कसं धडधड करते. बाहेर निघायचं म्हणल्यावर भिवून जमत नाही. धडधड कापतंय ती. हा, हे बघ ना कसलंही होतंय गाड्या गेल्या. कसं वाटतंय? केस उभा राहिलं बियाणी. केस उभा राहिलं भावा बहिणीनं, बियाणी. आता आलाय जवळ, अजून 50-60 किलोमीटर जायचंय. हा, त्याचं बी काम होईल ना पुलाचं, पण जायला रस्ता नाही म्हणून झाले. मेरी तरफ देख जरा नजरे उठा के. आपण दोघी येत जाऊ गळ धरून मास धरायचं. गळ घेऊन उरक उरक उरका उरका उरका. फुलं हादरतोय भावा बहिणीनं. जुना पूल झालाय आता ह्यो. काय हादरा बसतोय फुलाला. मग काय तर भावा बहिणीनं चला आता. हो का, निघालोय घरी. उन्हाचा तडाखा झालाय. माझ्या नाकात न झालं बाहेर. काय ती काय ती मला जमत नाही तसलं. मी कवा जिंदगीत मला पेत नाही. ढेकरा यायचंय मला. भिगवणची नदी येत असतील भाऊ बहिणीकडून. चल बाय. ते काय 2 ह्या गाडी हिन त्या गाडी मी. 150 किलोचं झालं, पण एका गाडीवर जागा परत नाही बसायला. कशाला देते झाकण का? हो, त्याला आहे की पलीकडे एक बाटली. बर उठ चल, नको टाइमपास करूच. लांब जायचंय अजून. थांबला ढेकर येऊ दे. देकार नाही येत. देतो मला. आला का? मला नाही आला का? मी बळत 2 घोट ढेकर पिले. यासाठी तर मला तसलं जमत नाही. मी नाही पेत कधी तसलं. ढेकर यासाठी तर मीटिंग पिली. बहिणीनो आलोय आता जवळ जवळ जवळ. हो का, लय दमल्यावानी झालं.
बधीर झालं बधीर हात पाय होते गाडी चालू ना. मग लाल जरी झालं हो का हाय का हात लाल झालं इकडून लाल झालं कुणी हात लाल भडक झालं थांबलो जरा म्हणलं थोडासा आराम घ्यावा लय लांब वा काय जवळ नाही लय लांब लय म्हणजे लय. हा लय. हा मुंग्या बधीर झाला. बधीरच होतं माणूस यायचं जायचं म्हणल्या गाड्या गरम झाल्या. मग गाड्या गरम होते आता उन्हाळ्याच्या दिवसात गाड्या गरमच होते गव्हाचं मशीन आहे हो गहू करायचं आता घरी गेल्यावर हो का ही दुखत्याला खांद माझं लय खांद पेक होते म्हणून मी गाडी जास्त चालवत नाही तुमच्या दाजींला चालवायला लावते गाडी खांद पेक होत्यात म्हणून दुखत्यात लय पडल्यापासून इतक्या लांब मान प्रवास केला. आजारी पडल्यापासून मला ही नाका तोंडात हवा गेली ना पेक होतं माझं. ठेवते तर किती पुढे ठेवू? नाही बसायची नाही बसायची नाही बसायची बहिणीनं हात लालगा झाला हो का बधीर होतोय बधीर हात नको नको होतय हो का ह्या पुण्यानं मारलेली ही खून आहे माझ्या इथं हो का इथं. 12 वर्षाचं हो का इथं हो का 12 वर्षाचं काढायला लागली आणि इथं डोक्यात बी आहे खून माझी हो का इथं हाय तुम्हाला दाखवलं आता घरी नेऊन अजून कुटायची अशी तुझ्याला रडीचा घोट घेईन. कुटायची घरी नेऊन. काय हाडलं का पाकूर हागलं का काय बघू इथं काहीतरी पडलं टपाक पडलं, दिसलं ती शेंग पिंग पडली असं. मग ही कस काय तुझं फिरत काय ते पहिल्यापासूनच आहे तसंच घेतल्यापासून तसं नाही फिरायला पाहिजे पण तसंच आहे घेतल्यापासून का लय जोर लावतो म्हणून हे झालंय ढिल्लं काय माहिती काय माहिती नाही फिरत ती ते फिरलं नाही पाहिजे सवय लागली जरा सावलीला थांबलं भाऊ बहिणीनं तेव्हा कस कुठं जाऊन शेवटी रस बीस सुद्धा पाजा नाही उसाचा रस प्यायला ये म्हणलं माय कशाला रसन फीस आहे का? चल घरी म्हणजे? पाणी प्यायचं आणि गप बसायचं बघा. घरी जायचं पाणी सुद्धा गरम झालं पाण्या सुद्धा उलट्या व्हायला लागल्या ते गरम पाणी पिऊन प्यायचं तसंच ती नी 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 चला भाऊ बहिणीनं आता आलो नदीवर थांबलो जरा घडीवर नदीची हवा घेतली आता रस्त्याची हवा घेतो घेत घेत चाललोय 3 वाजले ते घरी 4 वाजेपर्यंत जातोय हा, जाऊ पुरी वाट बघत असतेल्या 2 दिवस झालं फोन करते ते म्हणलं येतच नाही म्हणलं मी त्या दिवशी नाही वय म्हणल्या की तू राहणारच नाही तिथं राहणारच नाही त्यांना माहित आहे मी लगेच दुसऱ्या दिवशी माघारी निघते ना राहणारच नाही मला म्हणल्या तरी मी राहणार होती पण म्हणलं नको इकडे माझे काम घुटळून पडतात म्हणून मग काय तर कारण की तिथं राहिल्यावर माझी इकडे काम बंद होतात ना हप्तावाली काय ग बस हा आणि हप्तावाल्यांना काय नाही म्हणून जमत मॅसेज वर मॅसेज बाया बाया मग त्याच्यामुळे भाऊ बहिणीनं वडावर करायचं बाकी दुसरं नाही. चला मग आता वडावड करत जाऊ घरी बी. हे काय आता जायचं घरी बघा कशा मॅडम गॉगल फिगर नाही लावून बाया डोळ्यात माती लय उडते आहे का हिरोईन डोकं दुखतं माझं हा? उठल्यावर माझं. डोळं ते कसं कसं. कुणाला शायनिंगचं पडलंय जीवाचं बघायचं इथं. नाही करायची शायनिंग बिन बघ आता आपल्या जीवाने आपण नाही शायनिंग करायची तर कोण तर करायचं आपण ते म्हणतात का नाही दिवसाची तर आपण हा. रामकृष्ण हरे पाठ आता ह्याच्या कवा बाहेर मी तर निघते कोणाच फिरायला मी बाहेर निघत नाही भाऊ बहिणीनं जास्त माझं लय कामात वडवड असते लय नुसतं कामाव ध्यान बाहेर निघायचं नाही ही झालं किती आणि ती झालं किती म्हणून मी जास्त फिरत नाही फिरल्यावर लय नुकसान होतं पैसे बी लय जाते हिंडाय फिरायचं म्हणल्यावर